अनैतिक संबंध आणि अनैतिक संबंधातून होणाऱ्या खुनाचे प्रकरण आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय आणि ऐकतोय। उत्तर प्रदेशमधील मेरठचे सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरण, संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी पतीला पत्नीने जादूटोणा करून केलेला मारण्याचा प्रयत्न, ही सगळी प्रकरणं ताजी असतानाच पुण्यात लोणी काळभोर भागात असाच काहीसा प्रकार घडला आहे। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आणि त्याच्या प्रियकराने निर्गुणपणे खून केला आहे। तरी प्रकरण नेमकं काय आहे, रवींद्र यांच्या पत्नीने त्यांचा खून का आणि कसा केला, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। रवींद्र काळभोर आणि गोरख काळभोर एकाच गावातील राहणारे, त्यांचा बांधाला बांध आणि त्यांचे घरं सुद्धा शेजारीच आहेत। दोघांच्या घरामध्ये अवघे 100 मीटर अंतर आहे। गोरखचे मात्र रवींद्र काळभोर याच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे। रवींद्र काळभोर आणि गोरख काळभोर यांनी भागीदारीत एक 4 चाकी गाडी देखील घेतली होती। तर गोरखने रवींद्र याला 3.5 लाख रुपये काही कामानिमित्त वापरण्यासाठी दिले होते। मात्र रवींद्र काळभोरला दारूचं व्यसन होतं। तो दिवस रात्र दारूच्या नशेत धुंद असायचा। रवींद्रच्या घरी सारखे येणे जाणे असणाऱ्या गोरखचे त्याच्या पत्नी शोभासोबत अनैतिक संबंध होते। मात्र शोभा आणि गोरख यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती रवींद्रला होती आणि याच कारणावरून शोभा आणि रवींद्र यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे। आपल्या बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून तो नेहमी शोभाला मद्यप्राशन करून मारहाण करायचा। पण रवींद्र शोभाला दारू पिऊन मारहाण करतो याचा राग गोरखच्या डोक्यात होता। तो रवींद्रवर चिडून होता। शनिवारी म्हणजेच 29 मार्च रोजी शोभा आणि रवींद्र यांच्यात पुन्हा एकदा वाद होऊन त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं होतं। भांडण झाल्यानंतर रागात असलेल्या शोभाने आपल्या मुलांना घेऊन तिचं माहेर म्हणजे थेऊर गाठलं। रवींद्रच्या या रोजच्या मद्यप्राशनाला आणि त्यानंतर होणाऱ्या वादाला वैतागली होती आणि याच कारणावरून शोभा आणि गोरखने रवींद्रची हत्या करायचं ठरवलं। रवींद्रला दारूचे व्यसन असल्यामुळे गोरख त्याला नेहमी दारू पाजायचा। रवींद्र आणि शोभा यांच्यात झालेल्या वादामुळे शोभा मुलांसोबत थेऊरला माहेरी गेली होती, म्हणून रवींद्रने त्या दिवशी देखील मद्यप्राशन केले होते। त्याच रात्री गोरख हा रवींद्रसाठी त्याच्या घरून जेवण घेऊन आला होता। रवींद्रचे जेवण झाल्यानंतर गोरख झोपण्यासाठी आपल्या घरी परत गेला। जेवण झाल्यानंतर रवींद्र हा दारात बाहेर झोपला। मात्र मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास गोरख त्याच्या घरी आला। गोरखने रवींद्र झोपेत असताना त्याच्या डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार केला। हा वार इतका जोरदार होता की रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। रवींद्रचा खून केल्यानंतर गोरख याने घटनास्थळावरून पळ काढला। मात्र मंगळवारी सकाळी 7च्या दरम्यान रवींद्र काळभोर यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून वस्तीतील इतरांना कळवलं। रवींद्रला तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या सर्व प्रकारानंतर लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात देखील केली। त्यानंतर अवघ्या 3 तासात या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी या प्रकरणात रवींद्र याची पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि गोरख त्र्यंबक काळभोर या दोघांना ताब्यात घेतलं। गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून वस्तीतील शेजाऱ्यांना चौकशी केल्यानंतर रवींद्र काळभोर याची पत्नी शोभा आणि गोरख काळभोर यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली। म्हणून पोलिसांनी शोभा आणि गोरख या दोघांवर संशय बळावला। अधिकच्या माहितीनुसार रवींद्र काळभोर यांच्या हत्येच्या दिवशी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यानंतर पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। मात्र त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली। मात्र त्यानंतर पोलिसांनी दम दिल्यानंतर त्या दोघांनी गुन्हा कबूल केला। आता या सर्व प्रकरणानंतर पुण्यातील हडपसर येथील सतीश वाघ हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे। मात्र वारंवार होणाऱ्या रोजच्या हत्या कशा रोखल्या जाऊ शकतील आणि यावर काय उपाययोजना झाल्या पाहिजेत हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।